आणि आता काही महत्त्वाच्या राजकीय बातम्यांकडे आपण वळूया। रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून महायुतीमध्ये धुसफूस पाहायला मिळते। अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीमध्ये शिवसेनेचा एकही आमदार उपस्थित नव्हता। फक्त मंत्र्यांनाच बोलावल्याचं म्हणजेच भरत गोगावलेंनाच बोलावल्याची माहिती समोर आली आहे। अजित पवारांच्या कार्यालयाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली, तर महेंद्र दळवींना या बैठकीचं निमंत्रणच नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। या बैठकीला मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या, तर मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थिती मात्र टाळलेली आहे। ही मीटिंग खरं तर जिल्हा नियोजनच्या दालनामध्ये होती, वित्त विभाग दालनामध्ये होती। आम्हाला तिन्ही आमदारांना किंवा रायगडच्या कुठल्याही आमदाराला याचं निमंत्रण नव्हतं। पण आम्ही बघितलं तर आदिती तटकरे ज्या मंत्री आहेत त्या मीटिंगला त्या उपस्थितीमध्ये होत्या आणि शासकीय अधिकारी सगळे डीपी वगैरे उपस्थित होते। मी आता माहिती घेताना कळलं असं की दादांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजनची आढावा बैठक झाली। खरं तर स्थानिक लोकप्रतिनिधींना त्यांच्या कामास्वरूपात याच्या अगोदर ती एक बैठक होऊन जिल्हाधिकारी स्तरावरती त्याचं नियोजन करून त्या बैठकीला जाणं काळाची गरज होती, पण या संदर्भातली कुठलीही चर्चा झालेली नाही आहे। आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्या याच्यात डावललं असं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।